देवरगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व लोकमतचे तालुका प्रतिनिधी गजानन दादा तिळके यांना वाढदिवसानिमित्त लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र व सर्व प्रतिनिधीकडून कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा। हे संविधान गरिबीतून विकास हा एक साधता येतो, त्याचं उत्तम प्रतीक आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूजच्या माध्यमातून एक गरिबीतून बिझनेस करणारे एक अवलिया व त्याची साथ देणारी त्यांची पत्नी प्रीती जाधव व गजानन जाधव हे आज आपल्या सोबत आहेत की यांनी हे मूळचे शिरगाव जागीरचे बुलढाणा जिल्ह्यातील देवरे तालुक्यात एक छोटंसं गाव आणि त्या गावातून गजानन जाधव हे 2002 मध्ये औरंगाबादला पोटा पाण्यासाठी आले। त्यानंतर त्यांनी छोटे मोठे काम करत एक उत्तम असं इथे एक मुलींसाठी एक चांगली एक ब्युटी पार्लरचे इथे त्यांनी कौशल्य उभं केलेलं आहे। आपण जाणून घेऊया प्रीती मॅडमकडून या प्रशिक्षण आणि त्यांच्या या कार्याचा आढावा। नमस्कार, मी प्रीती गजानन जाधव। मी इथे 2002 पासून राहायला आलेली आहे। त्यानंतर माझं माहेर गाव व माझं सासर देवगाव राजांनी शिंगाव भागी या गावात आम्ही ड्युटी करण्यासाठी इथे आलो। इथे आल्यानंतर माझे मिस्टर व्हायला कंपनीमध्ये कामाला आहे आणि घर बसल्या मला छोटासा उद्योग स्टार्ट करायचा होता आणि मला स्वतःसाठी आणि इतरांसाठी पण काहीतरी करायचं होतं। त्यासाठी मी हा निर्णय घेतला की ब्युटिशियन फील्ड चॉईस करावं। ब्युटिशियन फील्ड चॉईस करत असताना मला 2007 पासून 2013, 14, 15 पर्यंत खूप प्रॉब्लेम्स आल्या आणि छोट्यातनं मी एकदम सेटअप हा उभा केला। छोट्यातनं इथपर्यंत यायचं म्हणजे माझ्यासाठी खूप अवघड गेलं। यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आल्या, खूप कंडिशन माझी खराब होती, त्यातनं पण मी इथे उभे राहिले आणि मला पूर्णपणे सपोर्ट माझ्या मिस्टरांनी केला। त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे आणि ते मला आणखी पण सपोर्ट करता येईल, यापुढे पण सपोर्ट करत राहील। आणि मी जेड शिक्षण संस्थेमार्फत मी गव्हर्नमेंट ओपन बॅचेस घेते। यामध्ये 2017 पासून ते आतापर्यंत मी 2000 मुलींना ट्रेन केलेलं आहे आणि प्रत्येक बॅचमध्ये 20 मुलींच्या सेटअपमध्ये मी ज्या मुलींना ट्रेन करते त्या मुलींपैकी कम से कम 8 ते 10 मुली स्वतःच्या पायावर उभं राहतात। ज्या मुलींना घराबाहेर जायचं फ्रीडम नाही आहे, त्या मुलींना बाहेर काही पडण्याची स्किल नाही आहे, ती स्किल मी माझ्या राबवण्यात येते आणि ती स्किल राबवल्याच्या नंतरनं या मुली ज्या आहेत त्या स्वावलंबी होतात। परावलंबी न राहण्यापेक्षा स्वावलंबी राहणं काय असतं हे मी त्यांना शिकवते आणि मी सुरुवात करता करता मी माझी इथपर्यंत आलेली आहे आणि माझ्या नावामुळेच नाही तर माझ्या कष्टामुळे मी आजपर्यंत इथे आहे। भांडवल खूप असणं हे महत्त्वाचं नाही आहे, आपल्याकडे टॅलेंट असणं हे महत्त्वाचं असतं आणि यामध्ये मी एक स्वयंरोजगार, मी तर ब्युटिशियन आहेच, मी तर माझी रोजची इन्कम कमवतेच आहे, पण माझ्यासोबत मी माझ्या 10 ते 15 ते 20 मुलींना पण मी घेऊन चलते आणि यातच मला माझा स्वतःला अभिमान आहे। भांडवल नसतानाही स्वतःच्या कर्तृत्वानं प्रगती साध्य करता येते हे स्पीच ब्युटी पार्लरच्या संचालिका प्रीती जाधव यांचं होतं। खरोखर अनुभव आणि हीच काम की यशाची पायरी हे त्यांच्या गुणवत्तेतून इथे दिसून येते। आणि आपण जात आहोत गजानन जाधव, इथे म्हणतात की बाईच्या पाठीमागे म्हणजे माणसाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु इथे बाईच्या पाठीमागं त्यांच्या चांगल्या पतीचा साथ मिळालेली आहे। असेच पती आपल्यासोबत आहेत, जाणून घेऊ आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया। थँक्यू सर, तुम्ही प्रतिक्रिया चांगली आहे, पण कसं एक माझी पत्नी खरंच दुसरी मुलगी नाही करू शकली असती, कारण की मी एक छोट्याशा खेड्यातला शिंगाव जागीर तालुका देवळगाव जिल्हा बुलढाणा हे माझं गाव होतं आणि माझं जे स्वप्न होतं ते मी पूर्ण करू शकलो नाही। त्यामुळं काय कोणास ठाऊक वडिलांनी रागात केला 1 महिना, त्या रागातून मी इथे आलो राजनगावमध्ये कामाला आलो। 2002 साली काम चालू झालं, त्यानंतर हिची साथ भेटली। कधी हे दिवस आले काही कळालंच नाही, हे माझ्या मित्राला माहीत आहे आणि सगळ्याला माहीत आहे, कारण की माझ्या जे जवळचे सर्व लोक आहेत ते मला आत्ता ते जवळचेच आहेत। माझ्या गावातले असो, शिंगाव जागीरचे असो, या राजनगाव शेतूरमधले असो, या औरंगाबादमधले असो, मी सर्वांच्या सोबतच आहे। आणि माझ्या मिसेसच्या जे हे जन शिक्षण संस्था औरंगाबाद तिने जे 1 ते 1,500 मुली शिकवल्यात आतापर्यंत। हा असा माझ्या गावातसुद्धा याचा सर्व लोकांनी उपयोग घ्यावा आणि मुलीला
घरातच न दाबून ठेवता. काही कमीत कमी आपण म्हणतो ना, माझे वडील म्हणतात कमीत कमी बाईचं मीठ तरी पाहिजे. तर ह्या उद्देशानं सगळ्यांनी त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी मदत करावी. धन्यवाद. माय नेम इज़ आयशा शेख. मैं बीड जिले से यहाँ पे ब्यूटी पार्लर का कोर्स करने आई हूँ. प्रीति जादव मैडम, इनके पास बहुत अच्छा सिखाते हैं मैडम. और मैडम ने मुझे बहुत भरोसा दिया कि मेरे पास थोड़ा भी टाइम नहीं था सीखने के लिए. मेरे घर वाले मुझे मानते भी नहीं थे सीखने के लिए जाओ क्या, ऐसा वैसा कुछ भी नहीं. क्योंकि है ना, हमारे अंदर है मुस्लिम में बोलते हैं ब्यूटी पार्लर का कोर्स अच्छा नहीं है, करना नहीं चाहिए. लेकिन हर औरत को कमाना चाहिए. भले ही वो लाखों कमाना पाओ, लेकिन इतना तो ज़रूर कमाओ कि वो अपने खर्चे खुद उठा पाओ. इतना मेरा तो ऐसा ही है. क्योंकि मैडम ने मुझे बहुत ये किया है, सहारा दिया है. यहाँ पे आने के बाद, यहाँ पे मेरा औरंगाबाद में कोई नहीं था. मैं मेरे नानी के पास रहती हूँ और मुझे अभी लगभग 4 महीने हो गए. 4 महीने में मैं एडवांस का पूरा कोर्स कर चुकी हूँ. और अभी 3 महीने ये सरकारी बैच का भी मुझे सर्टिफिकेट लेने के लिए मैं यहाँ पे रुकी हूँ. और प्रीति मैडम बहुत अच्छा सिखाते हैं और मैडम ने मुझे एडवांस का पूरा सिखाया. मेरा कोर्स हो गया है अभी. थैंक यू मैडम. मैं मैडम के लिए बहुत आभार हूँ. थैंक यू सो मच.